तर आज मम्मीकडून दिला होता एवढा मोठा मासा, बघा केवढा मोठा आहे. बराच मासा आहे आणि खवलं वगैरे काढून घेतलं आणि पाण्यात धुवून घेतलं. आता त्याचे टपऱ्या पाडतोय, पीसेस करतो कट. तर गाईस तुम्ही बघू शकतात केवढा मोठा मासा आहे. पीस करतात ना हो? लवकर करा, बघूनच तोंडाला पाणी येतोय. तर गाईस मासा कट करायला लावलाय. खूप मोठा आहे ना, जमत नाही व्यवस्थित. मच्छी बनवण्यासाठी लागणारं वाटण आपण बघतोय. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर. तर याचं आपण मस्त वाटण करून घेऊया. काहीच आपलं वाटण शिजलेलं आहे, मसाले पण शिजलेले आहेत आणि आपण जे मच्छी कट करून घेतली होती ती धुवून पण घेतलेली आहे आणि ती पण आता टाकून घेऊया याच्यात. तो आणि वाटण कट केलं होतं ना, बारीक केलं होतं, त्याच्यातच मी पाणी घालून घेतलंय. टाकून घेते थोडीशी चिंचेचा कोल आहे तो घालून घेतलाय. भाजी एकदा पूर्ण मिक्स करते. मच्छी फ्राय करायला आपण घेतलेले आहेत पीसेस. त्याच्यात हळद, मीठ, मसाला, सर्व वाटण वगैरे टाकून घेतलेलं आहे. तसं तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, त्याच्यात पण मीठ, मसाले, हळद वगैरे टाकून घेतलेले आहेत. ते मिक्स करून घेऊ आपण. तसंच दुकानातला चिकनचा मसाला पण आणला होता. गाईस खूप मोठा व्हिडिओ होतोय म्हणून व्हिडिओ फास्ट केलेला आहे मी. तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल माझा तर कमेंट करा, मी पूर्ण व्हिडिओ हा टाकेन तुम्हाला मच्छी फ्राय बनवण्याचा. आता हे सर्व पीठ मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यातच मग आता मी टाकून घेतलं. आता कलर घेईतोपर्यंत आपण ह्याच्यात आपली मच्छीची टाकून घेऊ. पहिली तुकडी मस्त असा मसाला लागला. आवडला खरंच मस्त. मच्छीचा रसा कसा झालाय शाहू, तू पण सांग.